ओके. फर्स्ट प्रॉब्लेम बघा. Product A is obtained from the process through the processes X, Y, and Z. Okay, the following cost information is available from the month of 31st March 1999. Okay, okay, 31st March 2021. Okay. Uh, अभी देखो in the problem actually this problem has came in March 1999 for the TYBCom class. Okay, there are three processes XYZ to produce product A. Okay. First, they have given the information about the input in the process. That input is in the first process only 500 units. Okay, 500 units. Okay, rate per unit of unit introduced rupees. ओके, ते 500 जे युनिट्स आहेत ना, ते 4 रुपीज पर युनिट आपल्या इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केले. हे 500 युनिट्समध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपल्या रुपीजमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केली, ती 4 रुपीज पर युनिट आहे. ओके. आपण जेव्हा आपण प्रिपेअर करताना आपण फर्स्ट आपण युनिट्स इंटू रेट इज इक्वल टू अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके. नेक्स्ट आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल हे आपण डेबिट साईडला जेवढे एक्सपेन्सेस आहेत तेवढे सर्व आपल्या डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करायचे. त्यामुळे कॉस्ट ऑफ मटेरियल डेबिट साईडला ट्रान्सफर होईल. नेक्स्ट डायरेक्ट वेजेस सुद्धा डेबिट साईडला ट्रान्सफर होईल. प्रोडक्शन ओव्हरहेड सुद्धा डेबिट साईडला ट्रान्सफर होतील. ओके. नेक्स्ट दिलेलं आपलं नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस ना जे युनिट इंट्रोड्यूस असतात ना त्यावरतीच ॲक्च्युली चार्ज करायचे असतात किंवा त्यावरतीच आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. तरीसुद्धा इथे आपल्याला एक इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. पर्सेंटेज ऑफ युनिट इंट्रोड्यूस इन ईच प्रोसेस दॅट इज इनपुट. ओके. ही जरी इन्फॉर्मेशन जरी दिली नसती तरीसुद्धा आपण तेच आपण केलं असतं. आपल्या नॉर्मल लॉस आपल्या इथे त्यांनी प्रोव्हाइड केला. प्रोसेस एक्सचा किती आहे? प्रोसेस एक्स आहे 10%, प्रोसेस वाय 20% अँड प्रोसेस झेड 25%. हे जे करंट प्रोसेसचे इनपुट असतील ना त्याच्यावरती आपण चार्ज करणार. तर फर्स्ट प्रोसेसचे इनपुट आहेत 500. ओके. फर्स्ट प्रोसेसचे इनपुट आहेत 500. सेकंड प्रोसेसचे इनपुट ॲक्च्युली 450 असणार आहेत. ओके. कारण की जे फर्स्ट प्रोसेसचे जे आउटपुट आहे ते नेक्स्ट प्रोसेसचे इनपुट असणार आहेत. ओके. त्यामुळे नेक्स्ट प्रोसेसला आपल्याला 450वरती आपले चार्ज होतील 20% आणि झेड प्रोसेसला 340वरती चार्ज होतील 25%. ओके. नेक्स्ट हे जे नॉर्मल लॉस आहे त्या नॉर्मल लॉसवरती स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. नॉर्मल लॉस आपण प्रोसेस अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला आपण चार्ज करणार आहोत. ओके. इथे नॉर्मल लॉस आपण चार्ज करणार आहोत. ओके. तर इथे क्वांटिटी आपण मेन्शन करणार, रुपीज आपण मेन्शन करणार तर रेटने मल्टिप्लाय करून. ओके. तर बघा आपल्याला क्वांटिटी आपल्याला इथे 10% येईल. युनिट्स पर युनिट आपल्या इन्फॉर्मेशन आपल्याला दिली रुपीजमध्ये दिलेली आहे. व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप पर युनिट हे रुपीजमध्ये असणार आहे. ॲक्च्युली त्यांनी प्रोव्हाइड नसेल केलं तरी सुद्धा ते रुपीजमध्येच आपल्याला कन्फर्म होतं. ॲक्च्युली व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप व्हॅल्यू मेन्शन केली म्हणजे रुपीजमध्ये दिलेलं आहे. 2 रुपीज आहे, 4 रुपीज आणि 5 रुपीज आहे. ओके. आणि आउटपुट दिलेलं आहे म्हणजे फर्स्ट प्रोसेसचं आउटपुट एवढं आहे, सेकंडचं आउटपुट आहे आणि थर्डचं आउटपुट आहे. ओके. तिन्ही प्रोसेसचं हे आउटपुट आहे. ओके. तर आउटपुट आपण कुठे ट्रान्सफर करतो? इथे आउटपुट आपण ट्रान्सफर करणार आहोत क्रेडिट साईडला. ओके. इनपुट, एक्सपेन्सेस, नॉर्मल लॉस, आउटपुट आणि बॅलन्सिंग अमाऊंट, ॲबनॉर्मल गेन आणि ॲबनॉर्मल लॉस. ओके. एवढंच आपल्याला फक्त करायचं आहे प्रोसेस अकाउंट. देर इज नो स्टॉक इन एनी प्रोसेस. ओके. म्हणजे इथे स्टॉक नाही आहे, वर्क इन प्रोग्रेससुद्धा नाही आहे आणि अदरवाला फिनिश गुड्सचा सुद्धा स्टॉक नाही आहे. ओके. ही इन्फॉर्मेशन एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी फक्त एक ॲझम्पशन किंवा इन्फॉर्मेशन फक्त प्रोव्हाइड केलेली आहे की स्टॉक नाही आहे प्रोसेसमध्ये. ॲक्च्युली नसती दिली तरी सुद्धा नाही आहे ते आपल्याला इथे दिसतंच आहे. ॲक्च्युली नाहीच आहे ॲक्च्युली स्टॉक. ओके. पण त्यांनी स्पेसिफिकली एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे फक्त. ही इन्फॉर्मेशन आहे फक्त. त्याचा आपल्याला इथे आता प्रॉब्लेममध्ये फक्त इन्फॉर्मेशन म्हणून त्यांनी प्रोव्हाइड केली. त्याचा ॲक्च्युली आपण काही युटिलाइज ॲक्च्युली करणार नाही आहोत ॲक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. ओके. द प्रोसेस अकाउंट आपल्याला काय काय प्रिपेअर करायला सांगितलं. द प्रोसेस अकाउंट म्हणजे एक्स अकाउंट, वाय अकाउंट अँड झेड अकाउंट, द ॲबनॉर्मल लॉस अकाउंट अँड ॲबनॉर्मल गेन अकाउंट. ओके. हे आपल्याला अकाउंट आपण नॉर्मल लॉस अकाउंटसुद्धा आपण प्रिपेअर करूया. ओके. नॉर्मल लॉस अकाउंटसुद्धा आपण प्रिपेअर करूया. ओके. तर आपण स्टार्ट करूया. फर्स्ट आपला प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. इथे प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करतो. पर्टिक्युलर ॲक्च्युली 3 कॉलम मी प्रिपेअर करतो आहे पण ते कंपल्सरी नाही 3 कॉलम प्रिपेअर करणं. तुम्ही 2 जरी प्रिपेअर केले तरी सुद्धा चालू शकता, युनिट्स अँड रुपीज. ओके. पण तुम्ही 3 सुद्धा प्रिपेअर करू शकता, युनिट्स, रेट आणि अमाऊंट रुपीज. ओके. असे 3 कॉलम तुम्ही प्रिपेअर करू शकता. 2 जरी प्रिपेअर केले तरी सुद्धा चालू शकतील. असं काही कंपल्शन नाही आहे का 3 प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके. हे डेबिट साईडचे 3 आणि हेच क्रेडिट साईडचे 3. ओके. हां. ओके.
ते वरती तुम्ही मेन्शन करू शकता इन द बुक्स ऑफ, कोणाच्या बुकमध्ये एंट्री करते तुम्ही मेन्शन करू शकता इन द बुक्स ऑफ. ओके, इथे करंट प्रॉब्लेममध्ये वाटते प्रोव्हाइड केलेलं नाही आहे कोणाच्या बुकमध्ये एंट्री येते. ओके, पण इन द बुक्स ऑफ मेन्शन केले. नेक्स्ट प्रोसेस अकाउंट फॉर द इयर एंडेड. हां चालेल. ओके, 31st March 2021. ओके, ओके. नेक्स्ट आता स्टार्ट करताना डेबिट साईडला इनपुट टू इनपुट. ओके, इनपुट युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केले ते 500 युनिट्स. ओके, फर्स्ट आपले युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेत 500. ते युनिट्स कॉलममध्ये मेन्शन होतील 500. रेट आपल्याला त्याच खाली आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 4 रुपीज. ओके, म्हणून रेट कॉलममध्ये मेन्शन होईल 4 रुपीज. अमाऊंट फाइंड आउट करताना क्वांटिटी इंटू रेट इज इक्वल टू अमाऊंट ₹2000. ओके, नेक्स्ट आपल्याला एक्सपेन्सेस प्रोव्हाइड केले. सर्व एक्सपेन्सेस ऑलरेडी आपण डिस्कस केले. सर्व एक्सपेन्सेस आपल्याला डेबिट साईडला आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत किंवा चार्ज करायचे आहेत. मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड ओव्हरहेड. ओके, तर टू मटेरियल, टू डायरेक्ट वेजेस. ओके, मटेरियलची अमाऊंट किती आहे 2600 आहे. एक्स प्रोसेसचं आपण मेन्शन, अरे शॉर्ट, इथे आपल्या प्रोसेसचं नाव मेन्शन करायला पाहिजे ना. प्रोसेस अकाउंट काय एक्स प्रोसेस अकाउंट आहे ना, एक्स प्रोसेस अकाउंट. ओके, एक्स प्रोसेस अकाउंट. मटेरियल आपले किती अमाऊंट आहे, मटेरियलची अमाऊंट आहे 2600. ओके, डायरेक्ट वेजेस आहेत 2250. ओके, नेक्स्ट आहे प्रोडक्शन ओव्हरहेड. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, सर्वांची अमाऊंटसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, प्रोडक्शन ओव्हरहेड. ओके, प्रोडक्शन ओव्हरहेड 2250. ओके, नेक्स्ट आपल्याला नॉर्मल लॉस आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. तर नॉर्मल लॉस आपले मेन्शन होतील क्रेडिट साईडला. नॉर्मल लॉस क्रेडिट साईडला मेन्शन होतील बाय नॉर्मल लॉस. ओके, नॉर्मल लॉस. तर नॉर्मल लॉस त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला काय प्रोव्हाइड केलेली आहे 10% आहे. तर आपण इथे ब्रॅकेटमध्ये ती इन्फॉर्मेशन मेन्शन करायची 10%. 10%. ओके, 10%. ओके, 10% ऑन इनपुट असणार. इनपुट किती आपला करंट प्रोसेसचं 500 इनपुट आहे. ओके, मग 500च्या 10% किती येणार 50. ओके, म्हणून युनिट्समध्ये मेन्शन होईल 50. 500च्या 10% 50. ओके, नेक्स्ट आहे रेट. तसं आपल्याला इथंच प्रोव्हाइड केलं बघा. रेट दिलेला आहे, स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्याला दिलेला आहे 2 रुपीज पर युनिट. म्हणजे रेट किती आहे स्क्रॅप व्हॅल्यूचा 2 रुपीज. स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट म्हणजेच नॉर्मल लॉसचा रेट. स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजेच नॉर्मल लॉसचा रेट आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे 2 रुपीज. मग आता अमाऊंट फाइंड आउट करताना सिंपल क्वांटिटी इंटू रेट इज इक्वल टू अमाऊंट. 100 रुपीज आपली अमाऊंट येते. ओके, हे नॉर्मल लॉस आपले कॅल्क्युलेट झाले. नॉर्मल लॉस कॅल्क्युलेट करताना इनपुटवरती जेवढे पर्सेंटेज प्रोव्हाइड केले त्या पर्सेंटेज इथे युनिट्समध्ये फाइंड आउट करायचे. स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटने मल्टिप्लाय करायचं आणि अमाऊंट फाइंड आउट करायचे. ओके, नेक्स्ट दिलेलं आहे बघा आउटपुट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. आउटपुट इन युनिट. आता आउटपुट इन युनिट म्हणजे काय, एक्स प्रोसेसचं आउटपुट ते कुठे आपण ट्रान्सफर करणार आहोत नेक्स्ट प्रोसेसला आपण ट्रान्सफर करणार. त्यामुळे इथे मेन्शन करा बाय आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस वाय. ओके, बाय आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस वाय आपण नेक्स्ट प्रोसेसला आपण ट्रान्सफर करणार आहोत. ओके, त्यामुळे इथे मेन्शन करा किती दिलेले आहेत युनिट्स आपल्याला त्याने डायरेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केले 450. ओके, आपल्याला आउटपुट इन युनिट्स बघा युनिट्स प्रोव्हाइड केलेत 450. ते 450 आपण मेन्शन करून घेणार आहोत. ओके, आता आपला प्रॉब्लेम ॲक्च्युली आता कंप्लीट झालेला. आता आपल्याला बॅलन्सिंग अमाऊंट आता फाइंड आउट करायचे. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करायचे. बॅलन्सिंग अमाऊंटसाठी फर्स्ट आपल्याला युनिट्स कॉलम आपल्याला टॅली करायची. युनिट कॉलम आपल्याला पहिल्यांदा क्लोज करायचं आहे. मला वाटते टॅली होतोय बघा. 500 डेबिट साईडला सुद्धा 500 टोटल होते. क्रेडिट साईडची सुद्धा टोटल बघितलं तर 500च होते. जेव्हा टॅली होतोय
जर कधी युनिट कॉलम कधी टॅली होत असेल म्हणजे इथे ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेन नाही आहे. आपलं नॉर्मल आउटपुट किती व्हायला पाहिजे होतं, 450 आपलं नॉर्मल आउटपुट व्हायला पाहिजे होतं आणि आउटपुट आपलं झालेलं 450च आहे. 500 मायनस 50, हे बघा इनपुट किती आहे 500 आहे, नॉर्मल लॉस किती आहे 50. म्हणजे नॉर्मल आउटपुट आपलं 450 व्हायला पाहिजे होतं आणि ॲक्च्युअल आउटपुटसुद्धा आपलं 450च आहे. त्यामुळे इथे ॲबनॉर्मल लॉस किंवा गेन काहीच झालेलं नाही आहे. ओके ओके तुम्ही ही फक्त युनिट कॉलम फक्त तुम्हाला टॅली करायचे. युनिट कॉलममध्ये कधी बॅलन्सिंग अमाऊंट आली तर ते ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेन असेल. पण युनिट कॉलममध्ये कधी बॅलन्सिंग अमाऊंट कधी आली नाही म्हणजे तुम्ही समजून जायचं इथे ॲबनॉर्मल लॉस पण नाही आहे, गेन पण नाही आहे. इथे आपला प्रॉब्लेम म्हणजे आता ॲबनॉर्मल गेन लॉस नाही आहे. जेवढं आउटपुट व्हायला पाहिजे होतं तेवढंच आउटपुट झालं, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त झालेलं नाही. जेवढं नॉर्मल आउटपुट व्हायला पाहिजे होतं तेवढंच नॉर्मल आउटपुट आपलं झालेलं आहे. ओके, आता आउटपुटचा रेट किती आहे. आता आपल्याला हे बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट केली ना, की इथे ॲबनॉर्मल लॉस किंवा गेन असेल तर आपण मेन्शन केला असता. कधी या बाजूला कधी बॅलन्सिंग अमाऊंट आली असती तर तो असता ॲबनॉर्मल लॉस आणि या बाजूला कधी बॅलन्सिंग अमाऊंट आली असती तर आपण ती मेन्शन केली असती ॲबनॉर्मल गेन. एवढं आपण कॅल्क्युलेट करायचं. नंतर आपला रेट आपण फाइंड आउट करायचा. नंतर आपण रेटचा आपण फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. ओके, तर आता आपल्या रेटचा आपल्याला फॉर्म्युला आता यूज करायचा आहे. हा आपल्याला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ओके ठीक आहे. रेट प्रोसेस कॉस्ट इज इक्वल टू, आणि तो आपला रेट आपल्याला कुठे कुठे यूज करायचा आहे. तो आपला रेट आपल्याला यूज करायचा आहे आउटपुट ट्रान्सफरला यूज करायचा आहे आणि ॲबनॉर्मल लॉस किंवा गेनला आपण यूज केला असतं. पण करंट प्रोसेसमध्ये ॲबनॉर्मल लॉस किंवा गेन नाही आहे, त्यामुळे आपण फक्त प्रोसेस कॉस्टला आपण तो यूज करणार आहोत. ओके, तर आपल्याला काय आपला फॉर्म्युला काय. ओके, प्रोसेस कॉस्ट सॉरी प्रोसेस रेट इथे मेन्शन करायला पाहिजे होतं. प्रोसेस रेट इज इक्वल टू प्रोसेस कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस divided by input unit minus नॉर्मल लॉस युनिट. ओके, डिवाइड बाय युनिट्स आहेत. मग त्यामुळे आपण पहिल्यांदा अमाऊंट आपण फाइंड आउट करूया. आता प्रोसेस कॉस्ट म्हणजे काय, तर डेबिट साईडची जेवढी टोटल आहे ना तेवढी म्हणजे असणार आहे प्रोसेस कॉस्ट. तर डेबिट साईडची टोटल बघा इथे टोटल होते 9100 रुपीज होते. ओके, तर मी इथे मेन्शन करून घेतो 9100. क्रेडिट साईडचे नॉर्मल लॉस, क्रेडिट साईडची नॉर्मल लॉस. ओके, क्रेडिट साईडची नॉर्मल लॉसची जी अमाऊंट आहे ती मेन्शन करा इथे. क्रेडिट साईडची नॉर्मल लॉसची अमाऊंट, नॉर्मल लॉसची अमाऊंट किती 100 रुपीज, तर ती इथे मेन्शन करून घेतो 100 डिवाइड बाय इनपुट युनिट. इनपुट युनिट किती आहेत 500 युनिट्स आहेत म्हणून इनपुट युनिट 500 आणि लॉस लेस नॉर्मल लॉस युनिट. नॉर्मल लॉस युनिट किती आहेत 50. ओके, तर मी पहिले वरची डेबिटची टोटल इथे करून घेतो मायनस करून. ओके, 9000 येते आणि सॉरी डेबिट नाही न्यूमेरेटरची टोटल मायनस करून घेतली 9000 येते आणि डिन्युमेरेटरची मायनस करून घेतो येते 450. ओके ओके, आता इथे आपण फायनल मी अमाऊंट फाइंड आउट करतो किती आपली रेट येतोय तो इथे फाइंड आउट होईल. डिवाइड करून फाइंड आउट करून घेतो ₹20. ओके, रेट येतोय ₹20 पर युनिट. ओके, ₹20 पर युनिट हा आपला रेट आपला फाइंड आउट होते ₹20 पर युनिट. ओके, ओके, हा कसा फाइंड आउट केला समजलं ना, याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन नाही आहे ना. ओके, फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला. ॲक्च्युली तो फॉर्म्युला असा आपण मेन्शन करणार होतो. असा फॉर्म्युला मेन्शन करायचा आहे. कॉस्ट ऑफ द प्रोसेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस डिवाइड बाय इनपुट इन युनिट्स मायनस नॉर्मल लॉस इन युनिट्स. ओके, पण इथे तसं मला एक्सेलमध्ये मेन्शन करता येत नाही म्हणून मी अशा पद्धतीने तो मेन्शन केलेला आहे. ओके, मला तो एक्सेलमध्ये तशा पद्धतीने मेन्शन करता येत नाही, पण तुम्ही जेव्हा नोटबुकमध्ये मेन्शन करणार तेव्हा तो अशा पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचा आहे. कॉस्ट ऑफ द प्रोसेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस डिवाइड बाय इनपुट इन युनिट मायनस नॉर्मल लॉस युनिट. ओके, तर कॉस्ट ऑफ द प्रोसेस म्हणजे डेबिट साईडची तुम्हाला टोटल करायची आहे. ती आलेली आपली 9100 ती मी इथे मेन्शन केली. ओके, नेक्स्ट लेस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस. स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस आपण इथे फाइंड आउट केलेली 100 रुपीज, ती मी इथे मेन्शन करून घेतली आणि ते मायनस करून मी इथे आन्सर फाइंड आउट करून घेतलं 9000 रुपीज. म्हणजे कॉस्ट ऑफ द प्रोसेस 9100 मायनस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस इज इक्वल टू 9000. ओके, डिवायडेड बाय
इनपुट इन युनिट इनपुट किती आहेत 500 सॉरी ही कॉस्ट आपण इनपुट इन युनिट्स किती आहेत 500 मध्ये 500 मी मेन्शन करून घेतले ओके मायनस नॉर्मल लॉस युनिट किती आहेत 50 आहेत पण ते 50 मेन्शन करून घेतली इथे मायनस करून अमाऊंट त्याची फाइंड आउट करून घेतली मायनस करून अमाऊंट म्हणजे क्वांटिटी फाइंड आउट झाली 450 ओके 500 मायनस 50 इज इक्वल टू 450 इनपुट 500 मायनस नॉर्मल लॉस युनिट 50 इज इक्वल टू 450 ओके आणि इथे फायनल मी डिवाइड करून घेतलं हे जे आन्सर आपण फाइंड आउट केलं त्याला डिवाइड करून इथे रुपीजमध्ये फाइंड आउट करून घेतलं 9000 डिवाइड बाय 450 इज इक्वल टू 20 रुपीज पर युनिट आता हे जे 20 रुपीज पर युनिट आपण जे फाइंड आउट केलं ते आपल्याला इथे मेन्शन करायचे आउटपुटला तो रेट मेन्शन करायचा तो रेट आहे ना तो आउटपुटला मेन्शन होणार आहे आणि ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेनला मेन्शन होणार आहे त्या दोन्हीपैकी काय जे काय असेल त्याला मेन्शन होईल पण करंट प्रॉब्लेममध्ये ॲबनॉर्मल लॉस पण नाही आहे गेन पण नाही आहे ओके त्यामुळे हा जो 20 रुपीज रेट आहे तो मी आउटपुटला अप्लाय केला मल्टिप्लाय करून आपली अमाऊंटची आउटपुटची अमाऊंट फाइंड आउट होईल 9000 रुपीज ओके आता तुम्ही कधी बॅलन्सिंग अमाऊंट आता तुम्ही कधी टोटल केली ना तर तुमचा आन्सर म्हणजे टॅली होईल तुमचा हा प्रॉब्लेम इथे टॅली होईल ओके 9100 आणि सेम इथे 9100 ओके बॅलन्सिंग अमाऊंट कधीच येणार नाही इथे प्रोसेस अकाउंटला म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये तुमची अमाऊंट इथे टॅली होणार आहे ओके कारण की तुम्ही रेट फाइंड आउट केलेला आहे तो रेट यूज करून म्हणजे प्रोसेसचा रेट यूज करून तुम्ही इथे आउटपुटचा रेट फाइंड आउट केलेला आणि ॲबनॉर्मल लॉस गेनचा रेट फाइंड आउट केला तर त्या सिच्युएशनमध्ये तुमचा अमाऊंट जो कॉलम आहे तो तुमचा टॅली होणार आहे इथे बघा 9100ला तुमचा अमाऊंट कॉलम टॅली झालेला है ओके एक बार सिर्फ रिवाइज कर देता हूँ एक्चुअली देखो डेबिट साइड को हमने इनपुट मेंशन कर दिया ये इनपुट है 500 यूनिट्स इंटू 4 रुपीज़ उस इनपुट का रेट भी दिया है उन्होंने इसकी वजह से 500 इंटू 4 इज इक्वल टू 2000 ओके उसके बाद में जो एक्सपेंसेस दिया हुआ है वो तीनों एक्सपेंसेस डेबिट साइड को मेंशन कर दिया ओके उसके बाद में नॉर्मल लॉस दिया हुआ है उन्होंने 10% बताया ऑन इनपुट ओके तो 10% ये नॉर्मल लॉस क्रेडिट साइड को मेंशन होता है बाय नॉर्मल लॉस तो ये 10% निकालने का इनपुट पे तो इनपुट यूनिट कितना है 500 तो उस पर 10% निकाला तो आ गया 50 तो यूनिट्स में मेंशन कर दिया 50 रुपीज़ ओके उसका स्क्रैप वैल्यू का रेट यहाँ पर दिया हुआ है 2 रुपीज़ स्क्रैप वैल्यू रेट मतलब वो नॉर्मल लॉस का रेट रहेगा एक्चुअली नॉर्मल लॉस का रुपीज़ में अमाउंट कितना है वो रहेगा एक्चुअली पर यूनिट दिया हुआ है 2 रुपीज़ तो 50 इंटू 2 इज इक्वल टू 100 रुपीज़ आ गया ओके उसके बाद में जो आउटपुट दिया हुआ है वो आउटपुट हमने आउटपुट कॉलम में मेंशन कर दिया उसके बाद में हमने बैलेंसिंग अमाउंट आता है कि चेक कर दिया यूनिट का बैलेंसिंग अमाउंट आता है कि चेक कर दिया लेकिन यहाँ पर टैली हो रहा है मतलब एबनॉर्मल लॉस और गेन नहीं है ओके वो कंफर्म करने के बाद एबनॉर्मल लॉस गेन रहता तो यहाँ पर हम मेंशन कर देते एबनॉर्मल लॉस यहाँ पर मेंशन कर देते एबनॉर्मल गेन यहाँ पर मेंशन कर देते ओके उसमें से कोई तो एक ही चीज़ रहेगा लेकिन अभी तो कुछ भी नहीं है एक्चुअली टैली हो गया तो इसके वजह से एबनॉर्मल लॉस भी नहीं है गेन भी नहीं है ये कंफर्म करने के बाद हमें प्रोसेस रेट हमें निकालने का प्रोसेस रेट कितना है वो फाइंड आउट करने का उसके लिए फॉर्मूला है प्रोसेस कॉस्ट माइनस स्क्रैप वैल्यू ऑफ नॉर्मल लॉस डिवाइड बाई इनपुट यूनिट माइनस नॉर्मल लॉस यूनिट ये फॉर्मूला है ओके तो उसमें से अभी देखो ये प्रोसेस कॉस्ट यहाँ से डेबिट साइड का पूरा टोटल करने का वो आ जाएगा प्रोसेस कॉस्ट माइनस नॉर्मल लॉस अमाउंट ये नॉर्मल लॉस अमाउंट यहाँ पर दिया हुआ है ओके डिवाइडेड बाय इनपुट यूनिट्स यहाँ पर इनपुट यूनिट दिया हुआ है 500 ओके माइनस नॉर्मल लॉस यूनिट ये 50 है ओके तो इसका मैंने माइनस करके ये निकाल दिया 9000 आ गया ये माइनस करके निकाल दिया तो 450 आ गया ये डिवाइड करके हमने यहाँ पर यूनिट अमाउंट फाइंड आउट कर दिया 20 रुपीज़ ये जो 20 रुपीज़ अमाउंट आता है ये 20 रुपीज़ अमाउंट हम यहाँ पर यूज़ करते हैं दो जगह यूज़ करते हैं एक्चुअली ये पहली जगह यूज़ करते हैं ये है आउटपुट को और दूसरी जगह और एक जगह यूज़ करते हैं वो है एबनॉर्मल लॉस और गेन को लेकिन करंट प्रॉब्लम में एबनॉर्मल लॉस भी नहीं है और गेन भी नहीं है तो इसकी वजह से वो यहाँ पर यूज़ नहीं हो रहा है ओके इस प्रकार के हमारे एक्चुअली देखो तो टैली हो गया ओके ये रेट कॉलम कभी भी टैली नहीं करने का एक्चुअली रेट कॉलम वैसे ही खाली रख देने का है रेट कॉलम नहीं भी प्रिपेयर करते तो भी चलता था ये जो रेट है वो हम यहाँ पर पर्टिकुलर कॉलम में मेंशन कर देंगे तो भी चलता है ओके रेट कॉलम प्रिपेयर किया तो भी चलेगा नहीं प्रिपेयर किया तो भी चल गया ये रेट अब यहाँ पर मेंशन किया ना तो यहाँ पर हम मेंशन कर देते हैं ऐसे कॉलम नहीं प्रिपेयर किया तो भी चलेगा ₹4 पर यूनिट ऐसे यहाँ पर मेंशन कर देते ओके तो भी चलता था मतलब ये कॉलम प्रिपेयर करने का कंपलसरी नहीं है लेकिन हमने प्रिपेयर कर दिया तो ये भी रेट यहाँ पर मेंशन करते थे ये भी रेट यहाँ पर मेंशन करते थे ओके तो वैसा भी हो जाता था एक्चुअली ओके तो ये फर्स्ट प्रोसेस अकाउंट कंप्लीट हो गया अभी सेकंड प्रोसेस हम प्रिपेयर करेंगे सेकंड प्रोसेस अकाउंट ऐसे मैं कॉपी करके लेता हूँ यहाँ पर एक्चुअली अभी सेकंड प्रोसेस कौन सा है वाई तो यहाँ पर प्रोसेस वाई हम प्रिपेयर कर देंगे ओके ये डिलीट कर देता हूँ ओके अभी प्रोसेस वाई अकाउंट हम यहाँ पर हम प्रिपेयर कर देंगे ओके तो अभी देखो अब यहाँ पर इनपुट कौन सा रहेगा देखो प्रॉब्लम में इनपुट दिया हुआ है क्या नहीं
ओके, सेपरेट इनपुट नहीं है प्रोसेस वाई के लिए। तो इनपुट कौन सा रहेगा, जो लास्ट प्रोसेस से जो ट्रांसफर होगा वही इनपुट रहेगा। तो यहाँ पर वो इनपुट हो जाएगा। यहाँ पर हम लिख देंगे एक्चुअली प्रोसेस एक्स अकाउंट। ओके, ये इनपुट हो गया प्रोसेस एक्स अकाउंट। जो लास्ट प्रोसेस का जो आउटपुट है वो करंट प्रोसेस, एक्चुअली आउट नहीं, एक्चुअली आउटपुट। ओके, आउटपुट। ओके, लास्ट प्रोसेस का जो आउटपुट है वो करंट प्रोसेस का हमारा इनपुट हो जाएगा। ओके, तो करंट प्रोसेस का ये इनपुट हो गया 450 इंटू 20 इंटू 9000। जो यहाँ पर लिखा हुआ है वही हम ट्रान्सफर करणे यहाँ पर ऐसे। ओके, सेम आपण ट्रान्सफर केले, जसे आपला इथे जो आउटपुट होता तोच आपण इथे ट्रान्सफर केला इनपुट। ओके, नेक्स्ट आता नेक्स्ट प्रोसेसची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण मेन्शन करा। इनपुट युनिट दिलेलं नाही, त्यामुळे रेट सुद्धा दिलेलं नाही आहे। नेक्स्ट आता हे जे एक्सपेन्सेस आहेत ते आपण ॲज इट इज ट्रान्सफर करणार आहोत। मटेरियल आहे 2000, मटेरियल 2000। नेक्स्ट डायरेक्ट वेजेस आहे 3680, 3680 ॲज इट इज मेन्शन केले। नेक्स्ट आहे प्रोडक्शन ओव्हरहेड 3680 ॲज इट इज मेन्शन केले। नेक्स्ट आपल्याला इनपुटवरती आपल्याला त्यांनी नॉर्मल लॉस प्रोव्हाइड केलं 20%। ओके, तर इथे आपल्याला 20% आपल्याला मेन्शन करायचं आहे। 20% आहे तर इनपुट 20%, इनपुटवरती 20%, मग 450 वरती 20% किती येतील, 450 इंटू 20 डिवाइड बाय 100, 90 येत आहेत। रेट किती दिलेला आहे, तो इथे त्याने रेट सुद्धा दिलेला आहे 4 रुपीज। ओके, वाय प्रोसेसचा रेट किती दिलेला आहे 4 रुपीज, म्हणून 4 रुपीज रेट मेन्शन झालं। इथे अमाऊंट फाइंड आउट होईल 90 इंटू 4। ओके, 360 अमाऊंट आली। ओके, आपला प्रॉब्लेम ॲक्च्युली कंप्लीट झाला सेकंड प्रोसेस। त्याच्यामध्ये आता आउटपुट आपल्याला प्रोव्हाइड केलं 340, तर आउटपुट आपण इथे मेन्शन करणार आहोत आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस झेड, नेक्स्ट प्रोसेस। ओके, किती आपल्याला आउटपुट आपल्याला प्रोव्हाइड केलं 340, म्हणून इथे मेन्शन होईल 340। ओके, इथे आपले मेन्शन होतील 340 आपले मेन्शन होतील। ओके, आता आपण बॅलन्सिंग अमाऊंट आता आपण फाइंड आउट करूया। आता बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे बघा, तो बघा कुठली बाजू जास्त होते, फक्त युनिट कॉलम आपल्याला पहिल्यांदा बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करायचे। 340 प्लस 90, मला वाटते 450 पेक्षा ते कमी येतात, म्हणून डेबिट साईडची टोटल जास्त आहे म्हणून 450 मेन्शन केली। आणि जो बॅलन्सिंग अमाऊंट आहे ती मी इथे मेन्शन करतोय। ओके, बॅलन्सिंग अमाऊंट मी इथे मेन्शन करतोय। ओके, 450 मायनस 340 मायनस 90, तर बॅलन्सिंग अमाऊंट इथे 20, ही बॅलन्सिंग अमाऊंट 20 आलेली आहे। म्हणजे आपलं जे प्रोडक्शन झालेलं आहे ते आपलं कमी प्रोडक्शन झालेलं आहे। ओके, म्हणून त्यामुळे इथे ॲबनॉर्मल लॉस। ओके, ॲबनॉर्मल लॉस इथे फाइंड आउट झालेला आहे। ओके, ही बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली ॲबनॉर्मल लॉस आहे। ओके, ही बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट केली ॲबनॉर्मल लॉस आहे। बघा इथे तुम्हाला फाइंड आउट सांगतो बघा, इनपुट आपलं किती होते 450, 90 नॉर्मल लॉस आहे। बघा इनपुट होतं 450, 90 नॉर्मल लॉस आहे, म्हणजे आउटपुट आपलं किती व्हायला पाहिजे होतं, नॉर्मल आउटपुट 360, पण झालं किती आउटपुट आपलं 340 झालं, म्हणजे 20 रुपीज आपला ॲबनॉर्मल लॉस आलेला आहे। सॉरी 20 युनिट्स आपला ॲबनॉर्मल लॉस आलेला आहे। बघा इथे 20 युनिट्स आपला ॲबनॉर्मल लॉस आलेला आहे। आपलं आउटपुट किती व्हायला पाहिजे होतं 360, पण झालं किती आउटपुट आपलं 340। ओके, त्यामुळे आपला ओके इथे आपल्याला त्यामुळे आपला ॲबनॉर्मल लॉस आलेला आहे 20। आता आपलं हे झालं आहे ते, आता आपला रेट आपल्याला फक्त फाइंड आउट करायचा। आता रेट फाइंड आउट करण्यासाठी सेम फॉर्म्युला, आपण सेम प्रोसेस आपण रिपीट करतोय। ओके, सेम प्रोसेस आपण रिपीट करतोय। रेट फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा प्रोसेस कॉस्ट, तर प्रोसेस कॉस्ट डेबिट साईडची टोटल करा, येते 18,360, 18,360। ओके, 18,360 याची टोटल केली, सर्वांची टोटल केली, ही टोटल केली तर 18,360 येते। ओके, लेस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस किती आहे 360 डिवाइड बाय इनपुट युनिट, इनपुट किती आहेत 450, इनपुट युनिट किती आहेत 450, म्हणून इनपुट युनिट 450 प्लस सॉरी मायनस नॉर्मल लॉस युनिट 90, नॉर्मल लॉस युनिट किती आहेत 90। ओके, त्यामुळे इथे आपले ते मायनस करून अमाऊंट फाइंड आउट झाली 18,000 डिवाइड बाय 360, त्यामुळे पर युनिटचा रेट होते 50 रुपीज। तर 50 रुपीजचा रेट आपल्याला दोन ठिकाणी आता अप्लाय करायचा आहे। 50 रुपीजचा रेट आपल्याला दोन ठिकाणी अप्लाय होणार, नॉर्मल लॉस ॲबनॉर्मल लॉसला सुद्धा आणि आउटपुटला सुद्धा। ओके, तो रेट अप्लाय करून आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायचे। ओके, तो रेट अप्लाय करून आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायचे, मग मल्टिप्लाय करून म्हणजे 20 इंटू 50 इज इक्वल टू 1000, 340 इंटू 50 इज इक्वल टू 17,000। आता टोटल करा। ओके, टोटल केलं का झालं आपलं ॲक्च्युली कंप्लीट झालं, ॲक्च्युली प्रोसेस अकाउंट आपलं कंप्लीट झालं। टोटल करा 18,360, इथे सुद्धा 18,360 येणार आहे। ओके, टैली होना है। ओके, अभी एक बार फिर रिवीजन करते हैं। एक्चुअली सेकंड प्रोसेस वाई प्रिपेयर करने के लिए पहला प्रोसेस एक्स का जो आउटपुट था वो प्रोसेस वाई का इनपुट हो गया। ओके, तो यहाँ पर लिख दिया टू प्रोसेस एक्स अकाउंट, मतलब वो प्रोसेस एक्स से ट्रांसफर हुआ, इसकी वजह से हम ब्रैकेट में यहाँ पर चाहिए तो मेंशन कर सकते हैं इनपुट। ओके, कंपल्शन नहीं है, इनपुट मेंशन कर सकते हैं। ओके, तो 450, 20 एंड 9,000 यहाँ से वो ले लिया एज इट इज़, वो कॉपी पेस्ट यहाँ पर कर दिया। ओके,
उसके बाद में हमने क्या कर दिया, जो एक्सपेंसेस था वो सभी एक्सपेंसेस यहाँ पर ट्रांसफर कर दिया, तीनों एक्सपेंसेस। ओके, उसके बाद में उन्होंने एक्चुअली नॉर्मल लॉस बताया 20% है, तो 20% ऑन इनपुट, इनपुट है 450, तो 450 के 20% आ गया 90। ओके, उसका रेट भी यहाँ पर उन्होंने दिया है, 4 रुपीज़ पर यूनिट है स्क्रैप वैल्यू का रेट, मतलब वो नॉर्मल लॉस का रेट है। ओके, तो 4 रुपीज़ आ गया, तो 90 इंटू 4 इज इक्वल टू 360 आ गया। ओके, उसके बाद में हमें प्रॉब्लम है, उन्होंने आउटपुट ऑलरेडी प्रोवाइड किया हुआ है, 340 आउटपुट है, तो एक क्रेडिट साइड का आउटपुट मेंशन कर दिया, 340 मेंशन कर दिया। ओके, 340 मेंशन करने के बाद हम पहले बैलेंसिंग अमाउंट फाइंड आउट करते हैं यूनिट की, क्योंकि हमारा प्रॉब्लम एक्चुअली अभी कंप्लीट हो गया, अभी टैली कर रहे हैं अभी। ओके, तो बैलेंसिंग अमाउंट फाइंड आउट कर दिया, तो हमें पता चला कि एबनॉर्मल लॉस आ रहा है एक्चुअली, डेबिट साइड का टोटल ज़्यादा हो रहा है, मतलब जितना यूनिट प्रोड्यूस होने वाला था उतना हुआ नहीं एक्चुअली, उससे कम प्रोड्यूस हुआ। एक्चुअली प्रोड्यूस होना चाहिए था 360, लेकिन प्रोड्यूस हो गया 340। प्रोड्यूस होना चाहिए था 360, प्रोड्यूस हुआ 340, मतलब कम प्रोड्यूस हुआ 20 यूनिट, तो इसकी वजह से वहाँ पर एबनॉर्मल लॉस आ गया, वो मेंशन कर दिया। उसके बाद में हमने रेट निकाल दिया। ओके, रेट का फॉर्मूला यूज़ करके रेट निकाल दिया, वो रेट यहाँ पर अप्लाई कर दिया, अमाउंट फाइंड आउट कर दिया और टैली कर दिया। ओके, इतना हमारा प्रोसेस एक्स अकाउंट वाई अकाउंट हमारा कंप्लीट हो गया। अभी लास्ट प्रोसेस हम प्रिपेयर करेंगे, प्रोसेस जेड अकाउंट। ओके, ये लास्ट प्रोसेस अकाउंट है, प्रोसेस जेड अकाउंट, सॉरी। ओके, प्रोसेस जेड अकाउंट। ओके, तो अभी ये इनपुट कौन से अकाउंट से रहेगा, एक्चुअली प्रोसेस वाई अकाउंट से हमारा इनपुट रहेगा। ओके, ये सभी अभी मैं डिलीट कर देता हूँ। ओके, जो इनपुट रहेगा वो प्रोसेस वाय अकाउंट से इनपुट, आता प्रोसेस वाय मधून आपल्याला इनपुट आपल्याला ट्रान्सफर करायचं, इनपुट सॉरी आउटपुट ट्रान्सफर करायचं प्रोसेस झेडला। किती आहे 340, 50 आणि 17,000, तो आपण इथे ट्रान्सफर करणार आहोत 340, 50 आणि 17,000। ओके, नेक्स्ट आपल्याला करंट प्रोसेसचे एक्सपेन्सेस आहेत ते आपण एक्सपेन्सेस मेन्शन करणार, 1025, 1025, नेक्स्ट आहे 1400 अँड लास्ट आहे प्रोडक्शन ओव्हरहेड 1400। ओके, नेक्स्ट आपल्याला नॉर्मल लॉस आपल्याला प्रोव्हाइड केलेला 25% आहे, म्हणून नॉर्मल लॉस आपण 25% आपण मेन्शन करणार आहोत, 25% ऑन इनपुट। इनपुट किती आपला 340 आहे, म्हणून 340 वरती 25% इंटू 25 डिवाइड बाय 100 किती येतो 85 युनिट्स येत आहेत। रेट आपल्याला प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे, त्यांनी किती आहे 5 रुपीज पर युनिट आहे, व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप व्हॅल्यू पर युनिट रुपीज। ओके, तर किती येत आहे 5 रुपीज आहेत, म्हणून अमाऊंट मल्टिप्लाय करून आपण अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत। ओके, 450 रुपीज, सॉरी 425 रुपीज। ओके, नेक्स्ट आउटपुट दिलेलं तर आउटपुट आपण मेन्शन करणार आहोत, आउटपुट किती आहे 270 आउटपुट आहे, इथे आउटपुट ट्रान्सफर टू फिनिश्ड स्टॉक अकाउंट। ओके, आउटपुट ट्रान्सफर टू फिनिश स्टॉक अकाउंट, कारण आपला लास्ट प्रोसेस आहे, लास्ट प्रोसेसमधला जो आउटपुट आहे तो आपल्या फिनिश स्टॉक अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचा, नेक्स्ट प्रोसेस नाही आपल्या इथे, त्यामुळे हा जो आउटपुट जो ट्रान्सफर होणार आहे तो फिनिश स्टॉक अकाउंट। ओके, प्रॉब्लेममध्ये काही वेळेस ते प्रोव्हाइड करतात की कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर करा म्हणून, कधी वेअरहाऊसला ट्रान्सफर करायचा असतो, कधी फिनिश स्टॉक अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो। ओके, पण आता आपण फिनिश स्टॉक अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेलं आहे। ओके, कारण त्याने इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेलं नाही, त्यामुळे आपलं आउटपुट आपण फिनिश स्टॉकला ट्रान्सफर केलेलं आपण मेन्शन करणार, फिनिश स्टॉकला ट्रान्सफर करणार आहोत। ओके, आता आपल्याला प्रॉब्लेम ॲक्च्युली आता कंप्लीट झालेला, आता बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे। तर बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला युनिटची आपल्याला टोटल करायचे। तर बघा इथे 340 डेबिट साईडची टोटल 340 आहे, आणि क्रेडिट साईडची टोटल किती होते बघा 355, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे। ओके, त्यामुळे क्रेडिट साईडला 355 तर 355 मेन्शन केले। बॅलन्सिंग अमाऊंट आता इथे ॲबनॉर्मल गेन येणार आहे 355 मायनस 340। ओके, म्हणजे 15 आपला ॲबनॉर्मल गेन येतोय, 2 ॲबनॉर्मल गेन। ओके, ॲबनॉर्मल गेन येतो, ॲबनॉर्मल गेन अकाउंट। ओके, ॲबनॉर्मल गेन अकाउंट येतो 15। ओके, तेवढं फाइंड आउट झालं का आपल्याला काय करायचं, हे लॉस येणार नाही आहे। ओके, तेवढं फाइंड आउट झालं का आपला रेट आपल्याला फाइंड आउट करायचं, रेट फाइंड आउट करण्यासाठी डेबिट साईडच्या प्रोसेस कॉस्ट येते 20,825, 20,825। ओके, मायनस नॉर्मल लॉस रुपीज 425, स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस। ओके, डिवाइडेड बाय इनपुट युनिट 340, इनपुट युनिट इथे दिलेलं 340। ओके, मायनस नॉर्मल लॉस युनिट 85। ओके, नॉर्मल लॉस युनिट 85। ओके, तर आपल्याला या पद्धतीने आपला हा फॉर्म्युला यूज करून आपण आन्सर फाइंड आउट होतो, आपल्या 80 रुपीज पर युनिट येते, तर 80 रुपीज आपल्याला दोन ठिकाणी अप्लाय करायचे आहे, फर्स्ट आउटपुटला आणि सेकंड ॲबनॉर्मल गेनला। ओके, मल्टिप्लाय करून अमाऊंट फाइंड आउट करा। ओके, 1200
ओके 21,600. बघा आपला अमाऊंट कॉलम आपला टॅली होणार आहे. बघा टॅली झालेला अमाऊंट कॉलम 22,025 22,025. ओके एकदम सिम्पल टॉपिक आहे ॲक्च्युली. हे मी एकदम सिम्पल टाईपचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे सिम्पल वाटतंय, पण अजून याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे सिम्पलच आहे टॉपिक, एकदम सिंपल है, थोड़े वेरिएशंस हैं. ओके अभी लास्ट एक बार रिवाइज कर देते हैं. क्या किया हमने, लास्ट प्रोसेस हमने प्रिपेयर किया जेड प्रोसेस, उसके लिए हमने वाई प्रोसेस का जो आउटपुट है वो जेड प्रोसेस का इनपुट हो गया यहाँ पर. ओके 340 यहाँ से हमने यहाँ पर ट्रांसफ़र कर दिया. जो एक्सपेंसेस था वो सभी एक्सपेंसेस डेबिट साइड को मेंशन कर दिया, ये तीनों एक्सपेंसेस. ओके उसके बाद में इन नॉर्मल लॉस यहाँ पर परसेंटेज प्रोवाइड किया 25%, वो इनपुट पे हमने चार्ज कर दिया 345, 25% आ गया 85. उसके बाद में यहाँ पर जो रेट दिया हुआ है वो अप्लाई कर दिया, यहाँ पर मल्टीप्लाई करके अमाउंट फाइंड आउट कर दिया 425. ओके उसके बाद में हमें आउटपुट दिया है, वो आउटपुट हमने यूनिट्स कॉलम में मेंशन कर दिया. उसके बाद में हमने यूनिट कॉलम हमने टैली कर दिया. तो यूनिट कॉलम में हमें फाइंड आउट हुआ कि यहाँ पर गेन हो रहा है. गेन हो रहा है मतलब देखो यहाँ पर अभी 340 इनपुट था. ओके इनपुट कितना है 340. ओके नॉर्मल लॉस कितना हमें दिया हुआ है 25% है, तो 340 के 25%, 340 इंटू 25%, तो नॉर्मल लॉस आया एक्चुअली 85. मतलब एक्चुअली अपने नॉर्मल आउटपुट कितना होना चाहिए था 255 होना चाहिए था, लेकिन हमारा आउटपुट कितना हुआ है, हमारा आउटपुट यहाँ पर दिया हुआ है उन्होंने, आउटपुट यहाँ पर भी दिया हुआ है 270 आउटपुट है. ओके तो आउटपुट हमारा हुआ 270. ओके तो 270 आउटपुट हुआ, तो हमारा एक्चुअली 15 यूनिट्स है वो एक्चुअली ज़्यादा प्रोड्यूस हुआ है. मतलब 255 प्रोड्यूस होना चाहिए था, हुआ प्रोड्यूस हमारा 270. मतलब 15 यूनिट्स हमारा ज़्यादा प्रोड्यूस हुआ, वो हुआ एक्चुअली हमारा एबनॉर्मल गेन. तो एबनॉर्मल गेन हमने डेबिट साइड को मेंशन कर दिया. अभी डेबिट साइड को मेंशन करने के बाद हमने ये रेट निकाल दिया फॉर्मूला यूज़ करके. रेट यहाँ पर दो जगह मेंशन कर दिया, मल्टीप्लाई करके अमाउंट फाइंड आउट कर दिया, तो हमारा हो गया एक्चुअली. ओके ये टैली हो रहा है एक्चुअली. ओके कुणाला काही क्वेरी आहे का.